कपड्याची बॅग आहे तर उघडून दाखवा असं संजय राऊत म्हणतात। मंत्री संजय शिरसाट यांच्या स्पष्टीकरणानंतर राऊत यांनी आव्हान दिलंय। जी बॅग उघडली होती त्यात काय आहे ते दिसतंय असंही राऊत म्हणाले। संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे। व्हिडिओ काय दाखवतोय? माझं घर आहे, जे घर तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे, माझं बेडरूम आहे। बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे, बनेनवर बसलेलो आहे। बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे। याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय, कपडे काढलेत, माझ्या बेडवर मी बसलेलो आहे। अरे मूर्खानो, एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? त्या काय सगळ्या काढून टाकल्यात का? काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या बॅग मी अलमाऱ्यामध्ये ठोसल्या असताना, परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा, यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही। अरे बापरे, या मूर्खाच्या नादी लागून टाइम खराब करू नका। हे ज्या या व्हिडिओमध्ये काही तथ्य नाही। मी याच्यावरती का खुलासा देऊ? माझ्या समोर मी विरोधी पक्षाचा नेता आहे, लक्षात घ्या। मी या सरकारचा दलाल नाही, मी विरोधी पक्षाचा नेता आहे। मी संसद सदस्य, राज्यसभा सदस्य गेल्या 25 वर्षापासून। मी पक्षाचा नेता आहे, मी पत्रकार आहे। आम्ही अशा प्रकारच्या बातम्या किंवा पुरावे धरून ठेवायचे का तुम्हाला वाचवण्यासाठी? कपड्याची बॅग असेल तर उघडून दाखवा, जी उघडलेली होती त्यात दिसतंय काय आहे ते। माझं संजय शिरसाट यांच्याशी व्यक्तिगत भांडण नाही, जे समोर आलं ते दाखवणं हे माझं पत्रकार म्हणून आणि विरोधी पक्षाचा नेता म्हणून माझं कर्तव्य आहे आणि हा अधिकार मला संविधानाने दिलेला आहे। कपड्याची बॅग आहे तर उघडून दाखवा असं संजय राऊत म्हणतात। मंत्री संजय शिरसाट यांच्या स्पष्टीकरणानंतर संजय राऊत यांनी आव्हान दिलंय। काल संजय राऊत सारख्या महान पत्रकाराने त्याच्या अकलेचे धिंदवडे काढून माझा एक व्हिडिओ व्हायरल केला, मॉप केलेला तो व्हिडिओ, माझ्या बेडरूमचा व्हिडिओ। तर तुम्ही जर काळजीपूर्वक पाहाल तर तो मॉप केलेला व्हिडिओ आहे। म्हणून हे चरित्र हनन करण्याचा प्रकार हे जे काही वारंवार करतात त्यासाठी त्यांना मी आबरू नुकसानीची एक नोटीस आज त्यांना पाठवणार आहे। त्यांच्यावर तो गुन्हा दाखल करणं, त्यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर तो गुन्हा दाखल केला जाईल। ज्याला मान आहे त्याची हानी झाली असेल। संजय शिरसाटांना काय मान आहे? रोज नुसत्या आबरूचे धिंडोडे निघतायत आणि यांना मान आहे का? कारण अशा पद्धतीनं तुम्ही बसले कसे, नोटा ठेवता कशा? ठेवायच्या तर नीट तरी ठेवायच्या ना, नीट तरी ठेवायच्या। आणि आता सांगतात कपडे होते, धड राकट नोटा दिसतात त्याच्यामध्ये सगळ्या, आणि आता म्हणतात कपडे होते तिथं। मला सांगा, स्वतःच्या घरात कुठे कपड्याची बॅग उघडी ठेवावं लागते का? काही गोष्टी करतात त्याच्यामुळे ज्याला मान आहे त्याची हानी होईल। असे कित्येक दावे दाखल केले त्यांनी, काय फरक पडणार आहे? यांनी दाखल करावाच असं माझं तर म्हणणं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।